2 वर्षापूर्वी जर मला कोणी विचारलं असतं ना, की तुला माहिती आहे का संयोगिता, की या सेलिब्रिटीची गॉसिप किंवा कॉन्ट्रोव्हर्सी किंवा त्या सेलिब्रिटीची गॉसिप, तर मला अप टू डेट माहिती होती. कारण मी फक्त आणि फक्त स्क्रोल करायचे, यूट्यूब व्हिडिओज बघत बसायचे, गॉसिप्स ऐकत बसायचे आणि हे सगळं करून आपला टाईम वेस्ट करत बसायचे. एक दिवस असंच ना स्क्रोल करता करता मला माझ्या ओल्ड स्कूल फ्रेंडचं पोस्ट सापडली, जिकडे ती स्कुबा क्लासेसला जात होती आणि मला असं झालं की वाव यार, स्कुबा आणि ते पण अंडमानमध्ये. ती ऑलरेडी सर्टिफिकेशन करते आणि मी इथं काय करते? माझ्याकडे ना हॉबी आहे, ना मी कुठल्या गोष्टींचं कोचिंग घेते, ना माझी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट चालू आहे, ना काहीच चालू आहे. फक्त जॉब करा, जेवण करा आणि झोपून टाका आणि परत स्क्रोल करा. हे एवढंच करायचं मी. तर मग मी ती गोष्ट मला इतकी खटकली, की मी काहीच करत नाहीये आणि मी ठरवलं, की नाही, बास आता. आता करायचं आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. देन आय केम अप विथ अ प्लॅन, की मला माझी पर्सनॅलिटी कशी बनवायची आहे, मला फ्युचरमध्ये माझं कोणतं व्हर्जन बघायला आवडेल. आणि ह्या प्लॅनमधली माझी पहिली गोष्ट होती जी मला स्टार्ट करायची होती आणि त्या होत्या माझ्या हॉबीज. हाय गाईज, मी संयोगिता आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आली आहे जगात भारी हॉबीज, ज्या तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटला खूप जास्त हेल्प करतील आणि तुमची पर्सनॅलिटी पण वेजनी, म्हणजे मल्टी डिमेन्शनलनी खूप त्या एन्हान्स करतील. तर मी काय केलं आहे ना, ह्या ज्या हॉबीज मी स्वतःसाठी लिस्ट डाऊन केल्या होत्या, ज्या मला स्टार्ट करायच्या होत्या, त्या ना मी 4 कॅटेगरीजमध्ये डिवाईड केल्या होत्या, सो दॅट प्रत्येक एरिया आपल्या लाईफचा ना कव्हर होऊन जाईल त्याने, आपण कुठेही बोर नाही होत. सो आपली पहिली हॉबी आहे ती म्हणजे क्रिएटिव्ह कॅटेगरी. मला ही कॅटेगरी खूप आवडते, कारण की क्रिएटिव्ह क्रिएटिव्ह होणं म्हणजे मला असं वाटतं की छोटं मूल आपण आपल्या चाइल्डहूड हॉबीज खूप एक्सप्लोअर करतो इकडे. सो म्हणून मी फर्स्ट कॅटेगरी क्रिएटिव्ह ठेवली आणि क्रिएटिव्ह कॅटेगरीमध्ये पण आपली फर्स्ट हॉबी आहे ती आहे पेंटिंग और ड्रॉइंग. तर पेंटिंग अँड ड्रॉइंग मी काय पेंटर नाही आहे, बट ती एक गोष्ट असते ना, आपण शाळेत असताना काहीही चित्र काढायचं, डोंगर, दर्या, नदी, आणि ते एक चित्र सगळ्यांचं कॉमन असेल मला माहिती आहे, पण ते परत एकदा काढण्यात किती मज्जा आहे ना, हे तुम्हाला परत पेंटिंग केल्याशिवाय नाही कळणार. आणि जर तुम्हाला थोडेसे एस्थेटिक साईडला पेंट करायचं असेल तर मी थोडे पिन्स तुम्हाला सजेस्ट करेन इकडे, की जेणेकरून तुम्ही ते ट्राय करा. सो म्हणून फर्स्ट हॉबी इज ड्रॉइंग और पेंटिंग. आपली सेकंड हॉबी आहे कुकिंग. तर पर्सनली मला ना कुकिंग जाम आवडतं, कारण कुकिंगमध्ये ना एक प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल आपली खूप जास्त यूज होते असं मला वाटतं. कारण काही चुकलं बिघडलं की त्याला आपण रिपेअर करतो, नाहीतर ते सगळं जेवण वेस्ट जातं. सो म्हणून मला वाटतं की कुकिंग ही अशी हॉबी आहे ना, जी तुमचे प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स ना खूप जाम भारी फिक्स करते. यू कॅन स्टार्ट विथ सिम्पल वरण भात, आणि फक्त ते करून पण तुम्हाला जो आनंद मिळेल ना शेवटी खाताना, इज जगात भारी. आणि थर्ड आपली क्रिएटिव्ह हॉबी आहे ती म्हणजे पॉटरी. पॉटरी मला फक्त इंस्टाग्रामवरूनच कळाली आहे. ॲज सच मला असं पॉटरीचा नाद वगैरे कधीच नव्हता, पण मी इंस्टाग्रामवरती खूप लोकांना कपल डेट्सवरती वगैरे पॉटरीसाठी जाताना पाहिलं आणि मी एक क्लास बुक केला. पॉटरीमध्ये खूप मज्जा येते, खूप फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन लागतं, पण ते जे खेळायला मज्जा येते क्लेसोबत, स्वतःचं काहीतरी बनवताय आणि इम्परफेक्शनला तिकडे जागा आहे असं मला वाटतं. पॉटरीमध्ये तुम्ही कुठलाही शेप बनवला तर तो एंडला खूप जास्त सुंदरच दिसतो, आणि ती जी मजा आहे ना ते बनवण्याची, ती इतकी छान आहे, हे तुम्हाला एक्सपिरियन्स केल्यावरच कळेल. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी से हाय टू माय क्यूटू, कारण तो इकडून इकडे फिरतोय मगासपासून, मी त्याला घेत नाहीये म्हणून. सो से हाय. तर मी येणार आहे थोड्या सिरियस हॉबीजकडे, जी आहे ॲक्टिव्ह सेक्शन. सो ॲक्टिव्ह हॉबीजमध्ये मला वाटतं की स्वतःच्या हेल्थचं पण आपण केअर घेऊ शकतो, आणि फिटनेसमध्ये पण थोडासा ते रोल घेतात. सो म्हणून ॲक्टिव्ह हॉबी ही थोडीशी सिरियस काइंड ऑफ हॉबी आहे. हॉबीजमध्ये ना फर्स्ट आहे जी ट्रेकिंग. आय एम बॅड ॲट
विचार. कारण मी खूप लोकांना बघितलंय गड वगैरे सर करताना. आणि आपल्याकडे माहिती आहे तुम्हाला की पुण्याकडे किंवा पुण्याच्या आसपास पुढे सह्याद्रीमध्ये आपल्याकडे गड किल्ले खूप आहेत. आणि हे सर करणारे लोक, ट्रेकर्स पण खूप जास्त आहेत. आणि ते लोक इतके एन्थुझियास्ट आहेत त्या गोष्टीला घेऊन की ते सर करतात, त्याची माहिती देखील इंस्टाग्रामवर दुसऱ्या लोकांना देतात. तर मला वाटतं की ट्रेकिंग ही अशी हॉबी आहे जी तुम्हाला हेल्थसाठी पण चांगली आहे. प्लस आपल्याकडे गड किल्ले वगैरे सर करत असाल तर त्यांची माहिती घेण्यासाठी पण ही खूप जास्त छान गोष्ट आहे असं मला वाटतं. आपली पुढची 2 नंबरची हॉबी आहे पिलाटे. सो पिलाटेसचं काय आहे की ही पण अगेन विथ द ट्रेंड आय एक्सप्लोर्ड दिस हॉबी आणि इट इज व्हेरी नाईस. पिलाटीज म्हणजे खूप असं एस्थेटिक असल्यासारखं तुम्हाला एकदम वाटणार. आणि पिलाटीज क्लासेसला जर तुम्ही गेला तर वेल अँड गुड. बट पिलाटीज क्लासेसला जाऊ शकत नसाल, फ्रीमध्ये घरातच करायचं आहे, तर मी थोडेसे यूट्यूब चॅनल रेकमेंड करते तुम्हाला की कोणत्या यूट्यूब चॅनलवरून तुम्ही इन्स्पायर होऊन पिलाटीज घरी करू शकता. तर ॲक्टिव्हिटीज और ॲक्टिव्ह हॉबीजमध्ये आपली तिसरी हॉबी आहे ती म्हणजे आउटडोअर स्पोर्ट्स. तर आउटडोअर स्पोर्ट्समध्ये जसं झालं टेनिस, बॅडमिंटन और सायकलिंग और एनिथिंग दॅट सॉर्ट, म्हणजे जी हॉबी तुम्ही बाहेर जाऊन करू शकाल. बॅडमिंटन खेळल्यानंतर ना एक प्रकारचं ट्रिगर और एक प्रकारचं रिलॅक्सेशन तुम्हाला फील होतं, जे तुमच्या बॉडीसाठी खूप जास्त गरजेचं आहे. आणि आउटडोअर स्पोर्ट्सनी ना स्लीप सायकल पण खूप जास्त फिक्स होते. सो ही हॉबी इज मस्ट हॅव. तर आपण वळूयात आपल्या तिसऱ्या कॅटेगरीकडे आणि जी आहे पैसा गाडी महंगा घर. ओ नो नो, इट इज मनी मेकिंग. आणि मनी मेकिंग हॉबी असणं का इम्पॉर्टंट आहे मी सांगू. आणि मी इथे तुमच्या रेग्युलर जॉबचा उल्लेख नाही करत आहे, मी म्हणते मनी मेकिंग हॉबी जी एक तुमचं साईड हसल असेल. कारण हे तुम्हाला ना कॉन्फिडन्स इन्क्रीज करण्यात खूप जास्त हेल्प करतं. ट्रस्ट मी, इट्स अ व्हेरी व्हेरी गुड हॉबी टू हॅव. आणि मनी मेकिंगमध्ये पहिली आपली हॉबी आहे दॅट इज फ्रीलान्सिंग. फ्रीलान्सिंग तुम्ही कशाचंही करू शकता. तुमचे जिकडे स्किल्स और तुमच्या ज्या हॉबीज आहेत त्याच्यातून तुम्ही जर काही इम्प्रूव्ह केलं असेल, कुठली स्किल घेतली असेल, जसं झालं तुम्हाला डिफरंट लँग्वेजेस येत असतील तर तुम्ही ॲज अ ट्रान्सलेटर म्हणून फ्रीलान्स करू शकता. और तुम्हाला ग्राफिक डिझायनिंग येत असेल तर त्याच्यासाठी तुम्ही जॉब्स घेऊ शकता, ते पण तुमच्या वीकेंडला. आणि हे इतकं प्रॉफिटेबल आहे आणि हे तुम्हाला खूप जास्त कॉन्फिडन्स इन्क्रीज करायला खूप जास्त हेल्प करतं. आणि दिस इज माय पर्सनल फेवरेट हॉबी. सेकंड जी हॉबी आहे आपली ती आहे UGC क्रिएटर. तुम्ही इंस्टाग्रामवरती असे खूप पेजेस बघितले असतील ना की जिकडे ते लोक म्हणतात की मी इन्फ्लुएन्सर नाही आहे पण तरी पण मला PR पॅकेजेस येतात. तर हे लोक जे आहेत ते आहेत UGC क्रिएटर. UGC क्रिएटर म्हणजे काय, तर ब्रँडसाठी त्यांचा प्रोडक्ट प्रमोट करणारे लोक इन शॉर्ट. बट ते त्या कंपनीसाठी वर्क नाहीत करत, ते डिफरंट ब्रँडसाठी वर्क करतात आणि तिकडून त्यांना पैसे मिळतात. और तुमच्या आवडीनुसार हे जॉब पिक करू शकता. आता तिसरं जे आहे ते माझं पर्सनल फेवरेट आहे म्हणजे फोटोग्राफी. ओके, आता मी इंस्टाग्रामवरती ना खूप पेजेस बघते जिकडे लोक स्ट्रीट फोटोग्राफी करतात और वेडिंग फोटोग्राफी, पोर्ट्रेट फोटोग्राफी. तर तुम्ही काय करू शकता की वीकेंडला असे जॉब्स पिक करायचे आणि ॲज अ वेडिंग फोटोग्राफर और तुम्ही काय म्हणू शकता प्री वेडिंग फोटोग्राफर तुम्ही खूप जास्त पैसे कमवू शकता. तर दिस इज नॉट काइंड ऑफ अ जॉब बट ॲज अ हॉबी यू कॅन परस्यू आणि मेक मनी आउट ऑफ इट. आपली महत्त्वाची आणि शेवटची कॅटेगरी आहे ती म्हणजे नॉलेज आणि माइंडसेट इम्प्रूव्हिंग हॉबीज. म्हणून इकडे तुम्ही एक्स्ट्रा हॉबीज पण ॲड करू शकतात. बट मी जे फॉलो करते त्या 3 इकडे ॲड केलेत. आणि पहिली आणि महत्त्वाची जी म्हणजे रीडिंग बुक्स. मी शाळेत असताना ना खूप जास्त बुक्स वाचायचे. असं नाही की फक्त फिक्शनल
लच बट नॉन फिक्शनल, ऑटोबायोग्राफीज, बायोग्राफीज असं खूप जास्त वाचन माझं शाळेत असताना होतं. पण जसं इंजिनिअरिंग संपलं और इंजिनिअरिंगला आले तेव्हापासून माझं इतकं वाचन कमी झालं होतं, जे नंतर आत्ता जॉबच्या इतक्या वर्षानंतरही कंटिन्यू करताना मला त्रास होतोय, कारण तो फोकस नाही राहत. आणि मग आपला नॉलेज गॅप जो क्रिएट झालेला असतो एवढ्या वर्षांमध्ये, तो भरून निघायला खूप वेळ लागतो. सो कन्सिस्टंट रीडिंग तुमच्या कॅटेगरीनुसार या फिर तुमच्या आवडीनुसार तुम्ही बुक्स चूज करू शकता आणि ते वाचू शकता. सेकंड जी हॉबी आहे आपल्या नॉलेज एरियामध्ये ती आहे जर्नलिंग. जर्नलिंग याकरता मी ॲड केलेला आहे कारण जर्नलिंग हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. जेव्हापासून मी जर्नलिंग स्टार्ट केलं ना, तुमच्या थॉट्समध्ये खूप जास्त क्लॅरिटी येते. ओके. तुम्ही दिवसभरात काय केलं या फिर तुमच्या दिवसभरात कुठल्या गोष्टी होत्या ज्या तुम्हाला खटकल्या या फिर कुठल्या गोष्टींमुळे तुम्हाला खूप खराब वाटलं, हे सगळं जेव्हा तुम्ही पेपरवरती लिहून काढता ना, तेव्हा त्या गोष्टी मनातून जातात. या फिर जी गोष्ट तुम्हाला हर्ट झाली आहे ती जेव्हा तुम्ही पेपरवरती समजून घ्यायला ट्राय करता, तेव्हा ती जास्त समजते की हे फक्त छोटीशी गोष्ट आहे ज्याचा मी खूप मोठा डोंगर करते आणि एवढी इम्पॉर्टंटही नाही आहे, किंवा दुसरे लोक आपल्याबद्दल काय बोलतात हे तेवढं इम्पॉर्टंटही नाही आहे, हे तुम्हाला तिकडून रिअलाईज व्हायला गोष्टी तुमच्या स्वतःच्या बाबतीत खूप जास्त हेल्प होते. म्हणून जर्नलिंग ही खूपच जास्त छान हॉबी आहे असं मला वाटतं. आणि तिसरी जी हॉबी आहे ती आहे लँग्वेज लर्निंग. तर मला पर्सनली 3-4 भाषा येतात, ज्याच्यातली एक आहे कन्नडा. आणि ती भाषा शिकल्यानंतर मला रिअलाईज झालं की किती सुंदर आहे ही लँग्वेज, आणि त्या भाषेमध्ये वाचण्यासारखं पण खूप लिटरेचर जास्त छान आहे. हे तुम्हाला केव्हा कळतं की जेव्हा तुम्ही ती भाषा शिकता आणि त्या भाषेला समजून घ्यायला ट्राय करता. सो अशा खूप भाषा आहेत आपल्याकडे, खूपच जास्त भाषा आहेत आपल्याच देशात. तुम्ही लँग्वेज लर्निंग स्टार्ट करू शकता, कारण हे तुमच्या माइंडसेट या फिर तुमच्या विचारसरणीला वेगळं वे द्यायला खूप जास्त हेल्प करतं. म्हणून लँग्वेज लर्निंग इज ऑल्सो ॲन इम्पॉर्टंट हॉबी. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक बटन हिट करायला पण विसरू नका. सो लेट मी नो व्हॉट डू यू फील अबाउट दिस व्हिडिओ, आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.